तर बालमित्रांनो, आपण कृष्णाच्या छान छान गोष्टी ऐकतो आहे. आपण उखळबंधन पाहिलं, कालिया मर्दन पाहिलं. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दावानल शमन. दावानल म्हणजे काय? तर अग्नीचं शमन भगवंतांनी कसं केलं ते आपण या गोष्टीतून बघणार आहे. ही गोष्ट आपली 17वी आहे. आणि श्रीकृष्णाने कालियाला केलेल्या शिक्षेचे कथानक श्रवण केल्यावर परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामीकडे जिज्ञासा केली. कालियाने त्याचे सुंदर स्थान का सोडले आणि गरुडाने त्यांच्याबरोबर का शत्रुत्व धरले होते. शुकदेव श्री गोस्वामींनी सांगितले की नागालय नावाच्या समुद्री बेटावर सर्पाचा निवास होता आणि कालिया त्यांच्यातील प्रमुख सर्पापैकी एक होता. सर्पांचा निवास होता आणि कालिया त्यांच्यातील एक होता. सर्पांना खाण्याच्या इच्छेने गरुड नेहमी या बेटावर येऊन इच्छेनुसार अनेक सर्पांना ठार मारित असे. त्यापैकी वस्तुतः तो काहींना भक्षण करीत असे आणि काहींना निष्कारणच मारून टाकी. अशामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा समाज त्रस्त झाला आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या वासुकीने ब्रह्मदेवाकडे तक्रार मांडून संरक्षण मिळण्याबद्दल विनंती केली. गरुडाने असा त्रास देऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने एक योजना बनविली. त्याप्रमाणे या सर्प समाजाने दर अष्टमीला गरुडाकरिता एक सर्प अर्पण करावा असे ठरले. गरुडासाठी असलेला हा सर्पबली एका वृक्षाखाली ठेवण्यात येईल आणि गरुड हा उपहारात संतुष्ट असल्यामुळे तो दुसऱ्या सर्पांना त्रास देत नसे. कालांतराने कालिया या योजनेचा फायदा घेऊ लागला. कालियाजवळ अतितीव्र विष होते आणि त्याचे शारीरिक बळही मोठे होते. अशा सामर्थ्याने गर्विष्ठ होऊन तो विचार करू लागला, हा बळी गरुडाला द्यायचा कशाला. त्यानंतर गरुडाला ठेवलेला बळी तो स्वतःच घेऊ लागला आणि गरुडाला देण्याऐवजी स्वतःच भक्षण करू लागला. भगवान विष्णूचे वाहन गरुडाच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्याला कालियाचा अतिशय क्रोध आला आणि तो अपराधी सर्पाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्या बेटावर उतरला. दोघांचे युद्ध झाले. कालियाने आपल्या अनेक फणांनी आणि विषारी दातांनी गरुडाचा सामना करून त्याला पराभूत करण्याची पराकाष्ठा केली. कालिया त्याला दंश करण्याचा प्रयत्न करू लागला आणि तार्क्षनंदन म्हणजे गरुडाने मोठ्या क्रोधाने विष्णू वाहनाला साजेशा आवेशाने आपल्या तेजस्वी सोनेरी पंखांनी कालियाच्या शरीरावर झडप घातली. कंदुनंदन कालियाने घाबरून तात्काळ यमुनेच्या या कालिया वृद्ध नामक डोहाकडे पलायन केले आणि तेथे आश्रय घेतला. तेथे गरुडाचे आगमन होत नव्हते. कालियाने यमुना नदीत आश्रय घेण्याचे कारण असे की ज्याप्रमाणे गरुड नित्यप्रती कालियाच्या बेटावर जायचा त्याप्रमाणे तो मासे पकडण्यासाठी यमुना नदीवर जायचा आणि मासे भक्षण करायचा. तिथे सौभरी नावाचे एक थोर योगी राहत असत. ते यमुना जळात राहून ध्यानधारणा करीत. त्यांना माशाविषयी करुणा वाटत असे. त्यांनी गरुडाला तेथे येऊन माशांना त्रास देऊ नको असे सांगितले. गरुड जरी कुणाच्या हुकुमात नव्हता तरी त्याने त्या ऋषींची अवज्ञा केली नाही. श्री विष्णूचे वाहन असल्यामुळे त्याने तेथेच राहून मासे खात राहण्याऐवजी एकदा एक मोठा मासा घेऊन तो तिथून गेला. तो मासा मत्स्याचा प्रमुख होता. गरुडाने तेथील माशांच्या प्रमुखापैकी एकाला उचलून नेले. हे पाहून मुनींना दुःख झाले आणि त्या माशाचे संरक्षण करणे जरूर आहे असे समजून त्यांनी गरुडाला शाप दिला. ते म्हणाले, यापुढे जर गरुड येथे मासे पकडण्याकरिता येईल तर मी माझ्या संपूर्ण सामर्थ्याच्या बळावर त्याला शाप देतो की त्याचा तात्काळ
मृत्यू होईल. या शापाची केवळ कालियालाच जाणीव होती. त्यामुळे यमुनेवर गरुड कधीही येऊ शकणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती. म्हणूनच त्याने यमुनेच्या त्या विशाल डोहात आश्रय घेण्याचा विचार केला होता. परंतु कालियाचे सौभरी मुनींचा आश्रय घेणे यशस्वी झाले नाही. गरुडाचे स्वामी श्रीकृष्णांनी त्याला यमुनेतून हाकलून लावले. तेथे हे लक्षात घेतले जावे की गरुड हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताशी प्रत्यक्षात संबंधित आहे आणि तो इतका बलवान आहे की तो कोणाच्याही आज्ञेला अथवा शापाला बाध्य नाही. भागवतात गरुडाला भगवंतासमान आदरणीय समजण्यात आले आहे. गीतेत भगवंताची विभूती समजण्यात आले आहे. असे असल्यामुळे गरुडाला शाप दिला तो सौभरी मुनीकडून एक अपराध घडला होता. जरी गरुडाने शापाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही तरी एका थोर भगवत भक्ताच्या विरोधात केलेल्या अपराधाची कर्माच्या फळापासून सौभरी मुनींचा बचाव होऊ शकला नाही. या अपराधाकारणे सौभरी मुनींचे त्याच्या पदावरून पतन झाले आणि ते या लौकिक जगातील एक भोगी गृहस्थ बनले. सौभरी मुनी वस्तुतः ध्यानधारणेने दिव्यानंदात निमग्न असायला हवे होते. हे सौभरी मुनीचे पतन भगवत भक्तांच्या अपराधाला एक आदर्श उपदेश आहे. अंततः जेव्हा श्रीकृष्ण यमुनेच्या या डोहातून बाहेर आले तेव्हा यमुनेच्या तीरावर त्याच्या सर्व नातेवाईकांनी आणि बालमित्रांनी त्याचे सुखरूप दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा सुंदर शृंगार होता. सुवर्णावर चंदनाची उटी माखलेली होती. अंगावर मौल्यवान हिरेमानके जडविलेले सुवर्णाचे अलंकार होते. त्यांचे सर्वांग सुवर्णाने भरून गेले होते. श्रीकृष्ण यमुनेतून बाहेर येत असल्याचे पाहून तेथील गोपिका, यशोदा माता, नंद महाराज, गोप बालक, गाई वासरे अशा सर्वच वृंदावनवासींना पुनर्जीवन प्राप्त झाल्यासारखे वाटले. कोणालाही नवजीवन प्राप्त झाल्यावर अत्यानंद होणार हे स्वाभाविकच आहे. त्या सर्वांनी श्रीकृष्णांना छातीशी धरले आणि त्यांचा दुःख परिहार झाला. यशोदा माता, रोहिणी माता, नंद महाराज आणि गोपिका अशा सर्वांना इतका हर्ष झाला की त्यांनी श्रीकृष्णांना आलिंगन केले आणि त्यांना आपल्या जीवनाचे ध्येयच प्राप्त झाल्यासारखे वाटले. बलरामांनी देखील श्रीकृष्णांना आलिंगन केले, परंतु ते स्मित हास्य करीत होते, कारण जेव्हा सर्वजण चिंताक्रांत झाले होते तेव्हा श्रीकृष्णाविषयीचे सर्व रहस्य ते जाणून होते. श्रीकृष्ण असे प्रगट झाल्याचे पाहून यमुना काठावरील वृक्ष, गायी, गोवत्से, वृषभादी सर्वच अत्यानंदी झाले. वृंदावनवासी ब्राह्मण त्यांच्या पत्न्यांसोबत श्रीकृष्णाचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करण्याकरिता तात्काळ तेथे उपस्थित झाले आणि ब्राह्मणांना समाजाचे आध्यात्मिक गुरु समजण्यात येत असल्याने त्यांनी श्रीकृष्णावरील संकट निवारण झाल्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिले. त्या प्रसंगी त्यांनी नंद महाराजांना काही दान देण्याबद्दल सूचना दिली. श्रीकृष्ण सुखरूप असल्याच्या आनंदात नंद महाराजांनी ब्राह्मणांना अनेक गायी आणि सुवर्णाचे दान दिले. नंद महाराज या कार्यात संलग्न असताना यशोदा मातेने श्रीकृष्णांना छातीशी धरले होते आणि आपल्या मांडीवर बसवून ती सारखी अश्रू ढाळीत होती. आता जवळजवळ रात्र होण्याची वेळ आली होती. गाई वासरांसहित सगळेच वृंदावनवासी अतिशय थकले होते आणि म्हणून त्यांनी तेथेच यमुना काठी विश्रांती घेण्याचे ठरवले. तेव्हा ते सर्वजण रात्री गाढ निद्रेत असताना निद्रेत होते तेव्हा तेथे अचानक वणवा लागला आणि त्याचे स्वरूप इतके भयंकर होते की तो काही क्षणातच संपूर्ण व्रजवासी जनांना जाळून भस्मसात करून टाकील असे वाटू लागले. जेव्हा वृंदावनवासी जनांना वणव्याचा ताप सहन झाला नाही तेव्हा त्यांना जाग आली
आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या बालकांची भूमिका करीत असलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला. ते म्हणू लागले, प्रिय कृष्णा, हे भगवंता, प्रिय बलरामा, हे समर्था, कृपया आमचे या सर्व भक्षक प्रलयकारी वणव्यापासून रक्षण करा. आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा आश्रय नाही. हा विनाशकारी अग्नी आम्हा सर्वांना गिळंकृत करून टाकील. आम्हाला तुमच्या चरणकमळाशिवाय दुसरा आश्रय नाही. भगवान श्रीकृष्णांना आपल्या ग्रामबांधवांची करुणा आली. त्यांनी तात्काळ तो दावाग्नी पिऊन टाकला आणि त्या सर्वांचे संरक्षण केले. अर्थात ही गोष्ट श्रीकृष्णाकरता अशक्य नव्हती, कारण ते असीम आहेत. आपल्या इच्छेनुसार काहीही करण्यात त्यांचे सामर्थ्य अनंत आहे. अशी ही दावानल अग्नीची गोष्ट आज आपण बघितलं ना. आपण बालकृष्ण छोटा असतानापासून 10 दिवसाच्या आत म्हणजे जन्मापासूनच त्याच्यावर किती संकट कोसळली, किती संकटांना त्यांनी तोंड दिलं. त्याचा जन्म कारागृहात झाला. तिथून पुढे यमुना नदीला पूर आलेला असताना त्या पुरामधून त्याला वाट काढत वसुदेवाने आपल्या गोकुळात नेलं. तिथे यशोदा मातेच्या प्रेमाने ते लहानाचे मोठे व्हायला लागले. पण तरीसुद्धा कंस हा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे असुर पाठवून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत होते. आणि तरी आपले बालकृष्ण किती हिंमतवाले होते, किती धष्टपुष्ट होते, पूर्ण ब्रह्म होते ते. तरी पण ते सवंगड्यासोबत आपल्या राहत होते, खेळत होते, जीवनाचा आनंद घेत होते आणि वरून येणाऱ्या संकटांना पण तोंड देत होते. म्हणून आपण पण कृष्णासारखे भक्कम राहूया, कारण भगवंत तर माझ्याच हृदयात आहे. मग मी कसं दर्प राहणार. कुठलं बी संकट आलं तरी आपण संकटाला घाबरून जायचं नाही. आपण पण कृष्णासारखं हिंमत धरायची आणि संकटाला सामना करायचा आणि हिंमत दाखवून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि अशा प्रयत्नाने आपण पण समाजाचा एक चांगला नागरिक बनायचा, देशाचा एक चांगला नागरिक बनायचा. कृष्णाने एवढ्या संकटावर मात केली आणि आपण पण कृष्णाचे भक्त होऊ आणि कृष्णासारखंच खंबीर होऊन आपण सगळ्या समस्याला, सगळ्या संकटांना आपण तोंड देऊ. जय श्री कृष्ण.